सर काही मायनर चेंजेस आहेत, तेवढं करून मी तुम्हाला मेल करते. फक्त ते ओके का नाही एवढं बघा, मग मी ते क्लायंटला फॉरवर्ड करते. नाही त्याची गरज नाही, चेंजेस करून तुम्ही डायरेक्टली क्लायंटला पाठवून द्या. या तो. ओके येते. मिस आदिती. येस सर. बसा. एडीएम बरोबरचं प्रोजेक्ट फायनल झालंय. म्हणजे आज लॉयर फायनल त्याचा पेपर करणार आहे. कॉंग्रॅच्युलेशन सर. आऊ कॉंग्रॅट्स. तुझंही अभिनंदन अदिती. तू खूप मेहनत घेतेस. मी सुद्धा आता तेच सांगणार होतो. अहो अगदी खरं सांगायचं तर मी खूप एक्साइटेड आहे या प्रोजेक्टसाठी. तुझ्या कामातून ते दिसतच आहे. बरं अविनाश, या प्रोजेक्ट बद्दल तुला काय वाटतंय? नाही खूप टेन्शन आलंय, पण म्हणजे अजून तरी खूप पॉझिटिव्ह आहे. पण खऱ्या अर्थाने अजून कामाची सुरुवात व्हायची. कंपनीच्या बऱ्याचशा गोष्टी स्टेक वरती आहेत. इतकी मोठी रिस्क आजपर्यंत आपण कधीच घेतली नव्हती. हो, म्हणजे टेन्शन येणं स्वाभाविक आहे, कारण तू प्रत्येक गोष्टीचा सगळ्या बाजूनी सखोल विचार करत असतो. त्यामुळे टेन्शन येणारच. पण एक लक्षात घे, आपण यापूर्वी जेव्हा जेव्हा अशी मोठी रिस्क घेतली होती तेव्हा असंच टेन्शन आलं, पण ते प्रोजेक्ट सक्सेसफुल झाल्यानंतर आपल्याला वाटलं ना की अरे आपण एवढं घाबरत होतो तेवढी रिस्क नाहीच आहे, यात अगदी मोठं असं काहीच नाहीये, झालं की यशस्वी, असं वाटलं की नाही? त्यामुळे या प्रोजेक्टच्या बाबतीतही तसंच होईल. आणि काळजी का करतोस? दाभोळकर सर आपल्या बरोबर आहे. माझी तर खात्री आहे हे प्रोजेक्ट नक्की सक्सेसफुल होणार. नको एवढं टेन्शन घेऊस. आदिती, तुझं काय म्हणणं आहे? अहो अगदी बरोबर आहे तुमचं. आणि बिझनेस म्हटलं की रिस्क ही आलीच ना. स्वतःवरचा कॉन्फिडन्स हलू द्यायचा नाही. आणि कॉन्फिडन्स देव टूरच्या प्रत्येक स्टाफ मेंबरमध्ये. या विश्वासावरतीच देव टूर्सने आतापर्यंतचे सगळे प्रोजेक्ट सक्सेसफुल केले. हे प्रोजेक्ट चांगलंच होणार. बघा, म्हणजे तुमच्या दोघांचेही एकमत आहे. तर म्हणजे हे प्रोजेक्ट आपल्या कंपनीसाठी किती महत्वाचं आहे हे तुमच्या दोघांच्याही लक्षात आलेलं आहे. आणि मी मगाशीच म्हटलं, माझी तर 100% खात्री आहे आपण यात यशस्वी होणार. मी डिस्टर्ब तर करत नाहीये तुम्हाला? अरे सर या. अरे अजिबात नाही, या ना सर. थँक्यू. सर मी फाईल रेडी करून मग देते तुम्हाला. ठीक आहे, क्लायंटला पाठवून द्या आणि फॉलोअप करा. मला खात्री आहे हे प्रोजेक्ट तुम्हीच फायनल कराल. येस सर. येते. अहो येते. बसा. बसा सर. थँक्यू. दाभोळकर साहेब, खरं तर आम्ही तुम्हाला या प्रोजेक्टसाठीच बोलवलं ना तुम्ही मला? मिस्टर अविनाश, टेक माय वर्ड्स. या प्रोजेक्टमुळे देव टूज ही कंपनी इतर कंपन्यांच्या तुलनेत कुठल्या कुठे निघून जाईल. ही कंपनी आणि त्याचं हे प्रोजेक्ट लोक लक्षात ठेवतील. म्हणजे वरवर खूप अशक्य वाटणारी ही गोष्ट आहे. आय नो, तुम्हाला खूप लोकांनी सांगितलंही असेल, पण हीच अशक्य गोष्ट आपल्याला शक्य करून दाखवायची.
देव टूज आणि अर्थात एटीएम दोघे मिळून करोडो रुपये इन्व्हेस्ट करून एक नवीन हिल स्टेशन किंवा टूरिंग डेस्टिनेशन डेव्हलप करणार आहे. खूप खर्च आहे, खूप मेहनत आहे. सुरुवातीला तर पाण्यासारखा पैसा ओतावा लागेल, पण एकदा या प्रोजेक्ट मधून रिटर्न्स यायला लागले की मग प्रॉफिटच प्रॉफिट आहे. मी तुम्हाला आत्ता फक्त एवढंच सांगेन की एक बिझनेसमॅन म्हणून जर तुम्ही मला ट्रस्ट करत असाल तर तुम्ही आता ही रिस्क घ्या. मी त्याचा पूर्ण अभ्यास केलाय दाभोळकर साहेब, आणि तशी आमची चर्चाही झाली. मला असं वाटतं की ही रिस्क आपण घेतली पाहिजे, आणि तुम्ही आहातच की. रजनी मॅडम, ते सामंतांच्या प्रोजेक्टची फाईल देणार होता ना तुम्ही? रजनी मॅडम, काय आहे? काय त्रास आहे? कामाचं विचारतोय. त्रास होतोय का? साईप्रसाद, लकी आहेस तू, माझ्या बरोबर काम करतोस. त्यात कसलं आलंय लक? सारिका, नाही म्हणजे तू राग मानून घेऊ नकोस. अगं रजनी, किती बोलतेस तू त्याला? हो बोलते मी त्याला, पण त्याच्याकडेही 4 उत्तर असतातच ना प्रत्येक गोष्टीवर. आणि नसली समजा तर तुम्ही सगळे आहात त्याची बाजू घ्यायला. तिकडे जयची बाजू घ्यायला कोणी नाहीये. म्हणजे जयला कोणी काही बोललं का? एक मिनिट. अगं जयला कशाला कोण काय बोलेल? दाभोळकर. कोण बोलणार त्यांच्याशिवाय? आणि त्यांना काही कारण लागतं का जयला बोलायला? आता काय झालं? आता तुझं काय बिनसलंय? एक सेकंड, मी आधी तुमच्या सगळ्यांचा गैरसमज दूर करते. हा, तुम्हाला असं वाटत असेल की हिला काहीतरी सुनवायचंय म्हणून मी हे बोलतेय, पण तसं नाहीये. मी आता दाभोळकरांना बोलवायला केबिन मध्ये गेले होते ना जयच्या, तेव्हा ऐकलं मी दाभोळकर काहीतरी बोलत होते जयला. अरे बापरे. म्हणजे नेमकं काय झालं ग? नेमकं काय झालं माहित नाही मला, म्हणजे काहीतरी खूप सिरियस डिस्कशन झालेलं असणार. मी गेले तेव्हा काही बोलत नव्हते, पण दाभोळकर खूप बोलले असणार जयला. डिटेल्स नाही माहित मला. पण डिटेल्स माहित नाही तर ते सुनवत होते कशावरून? कारण मी तिथे ते एकमेकांशी काय बोलतायत हे ऐकायला गेले नव्हते ना. तशा सवयी नाही आहेत घाणेरड्या मला, म्हणून. कळलं? बोलू मी आता? अरे म्हणजे नंदिनी मॅडम, आपल्याला एखाद्या ठिकाणी गेल्यावर अंदाज येतो ना, तिथलं वातावरण जाणवतं. विचित्र विचित्र आहे काहीतरी असं वाटतं. तसं झालं मला. बोलले नाहीत ते माझ्या समोर काही, पण शांतता होती आतमध्ये मी गेल्यानंतर. जयचा चेहरा जरा
मला डिस्टर्ब वाटला जय. आणि दाभोळकरांचा अनुभव आहेच ना आपल्याला जयच्या बाबतीतला, म्हणून वाटलं मला खरं. रजनी, नाही मान्य आहे की पूर्वी दाभोळकर जयला बरंच काही बोललेत, पण दॅट डझंट मीन की आता सुद्धा ते तसेच वागतील. कामाच्या बाबतीत ते खूप स्ट्रिक्ट आहेत. मे बी कामाबद्दल काही बोलत असतील. नाही, मला नाही तसं वाटत. रजनी, तुला जे वाटतंय तसं काही झालंय का ग आतमध्ये? नाही, काही नाही झालं तसं. या विषयाचा चर्चा नको. बोल, इथे का बोलावलंस? जय, खूप महत्वाचं बोलायचंय मला. मग आदिती ते SMS करायचंस ना. अरे SMS वर बोलता आलं नसतं म्हणून बोलवलं. तिथे आले होते, तिथे दाभोळकर सर होते, जुई होती आणि तूही फ्री नव्हतास. बरं बोल, काय एवढं महत्वाचं काय होतं? मला सांग, दाभोळकर सर काही बोलले का? कशाबद्दल? म्हणजे ते चिडले का तुझ्यावर? असं का विचारतेस? ऍक्च्युली रजनी बाहेर म्हणत होती की त्यांनी तुला खूप सुनावलं म्हणून. काय बोलली रजनी नेमकं? नाही, नेमकं काय झालं हे तिला सुद्धा नीट कळलं नाही असं म्हणत होती, पण काहीतरी बिनसलंय असं सांगितलं तिने. सगळेच तिला विचारत होते. काय म्हणाले दाभोळकर सर? आदिती, त्या केबिन मध्ये बिझनेस रिलेटेड बऱ्याच गोष्टी डिस्कस होतात, त्याच्यावर चर्चा होते. प्रत्येक गोष्टीची त्या रजनीला बाहेर येऊन न्यूज करायची आहे का? आणि तू सुद्धा तिने काहीतरी सांगितलं म्हणून मला विचारायला आलीस. कमाल करतेस यार. जय, सॉरी. अरे मला खूप टेन्शन आलं. म्हणजे आता सगळं कुठे व्यवस्थित होतंय, परत असं वाटलं प्रॉब्लेम्स नको म्हणून विचारून टाकूया, म्हणून विचारलं मी. आदिती, हे बघ, तू टेन्शन घेऊ नकोस ह्या छोट्याशा गोष्टींचं. आणि काही झालेलं नाहीये. जर काही झालंच तर मी हँडल करेन. हो. अदिती मॅडम, किती शोधायचं तुम्हाला? स्वतःच्या डेस्कवर बसत जा जरा. का काय झालं काका? तुम्हाला अविनाश सरांनी केबिन मध्ये बोलवलंय. ठीक आहे. जय सर, तुम्हाला काही काम नाहीये का आज? आहे ना. मी तांगडे नाही आलाय ना, तर कॉफी घ्यायला आलो. ठीक आहे, घ्या आणि आटपा लवकर. हा. मी दाभोळकरांना बोलवलंय. एवढं काही मोठं काम नाहीये, आम्ही आजच्या दिवसात संपू. काम मोठं नाहीये पण महत्वाचं आहे. वेळ लागला तरी हरकत नाही. May I come in, sir?
सर तुम्ही बोलावलं पण फाईल अजून तयार झाली नाहीये. नाही ठीक आहे, चौकश करा. मी बोलवलं याचं कारण आऊनी आपल्याला काही टूर परत एकदा बघण्यासाठी आपल्याकडे दिल्यात. ओके, पण सर नवीन प्रोजेक्टवर कॉन्सन्ट्रेट करायचं ठरवलं होतं त्यामुळे ते राहून गेलं. ठीक आहे, पण सध्या तसा वेळ आहे तर एकदा हे संपून टाकूया, म्हणजे पुढे मग गोंधळ नको. हरकत नाही सर. बरं मग मी जरा जाऊन येते. तू आता कुठे चाललीस? मी ते दाभोळकरांकडे महत्वाचं काम आहे माझं, त्यांच्याशी जरा बोलून येते. तुमचं काम चालू दे. बसा. सर फाईल तुमच्याकडे असेल ना? हो. कुठे गेली? हॅलो जय. हो तुला न विचारताच आज मी आता. अहो मी तुम्हाला किती वेळा सांगितलंय, काही काम असेल तर मला बोलवायचं ना. पण काही काम नव्हतंच. अरे आत केबिन मध्ये अविनाश आणि आदिती बसलेत ना. म्हणजे मी एक प्रोजेक्ट दिले त्यांना, त्याच्यावरती डिस्कस करतात. पण म्हटलं उगीच त्यांना डिस्टर्ब नको म्हणून आले. आऊला विचारतो. हॅलो, जरा आऊला फोन द्या. हा सर. हो सर बोल. माझ्यासाठी? हॅलो, हा अविनाश. अहो प्रोजेक्ट फाईल कुठे आहे? अरे तिथेच आहे ती टेबलावर, मी तिथेच ठेवली होती, बघ जरा सापडेल. टेबलवरती नाही आहे. गट अविनाश, हे बघ तू अदितीला सांग शोधायला, तिला सापडेल. मी जरा दाभोळकरांशी महत्वाचं बोलून येते. हा काय? नाही, दाभोळकर सर नाहीये तिथे, ते बाहेर गेलेत. उशीर होईल त्यांना. काही हरकत नाही, मी तुझ्याशी गप्पा मार. बस बस. सर आऊ म्हणाले आहेत ना इथेच असेल, मग आपण शोधू ना, मिळेल फाईल. तुम्ही जरा बघता का? तोपर्यंत मी लॅपटॉप वरती चेक करतो, बॅकअप फाईल असेल तर एखादी. हो बघते. तुम्हाला प्रोजेक्टच्या संदर्भातली काही नावं माहिती आहेत का? करमरकर किंवा वैद्य. आय थिंक करमरकरांच्या नावाने सेव्ह केली असेल. काय चाललंय, उगाच वेळ जातोय आपला. काही सापडतच नाहीये. सर प्लीज तुम्ही चिडू नका ना, आपण फाईल शोधली तर मिळेल, आय एम शुअर. फाईल सर फाईल सापडली. हा हो. चला मग आपण आता वेळ नको घालूया, कामाला सुरुवात करूया. मला सांग, सध्या जे तुझं प्रोजेक्ट चालू आहे त्याच्या कामाचं खूप प्रेशर आहे का तुला? मी सहजच विचारलं. अलीकडे तू फारच बिझी असतोस ना. नाही आहो, म्हणजे
असं टेन्शन काही नाहीये. मजा येते काम करायला. आणि काही वाटलंच तर मी तुम्हाला सांगेनच ना. हो हो तेही खरंच. भाऊ मी म्हणजे बराच वेळ झाला, मी सरांना फोन करू का? म्हणजे त्यांना काम अडायला नको ना, फाईल सापडले की नाही विचार. नको नको. म्हणजे कशाला? त्याचा काही परत फोन आला नाही म्हणजे मिळालीच असणार. ते जाऊ दे. मला सांग जय, तुला डिस्टर्ब करते का मी? नाही नाही हो, बोला ना. नाही ना, तुला एक विचारायचंय. पण आपण असं करूया, त्याआधी आपण दोघं मस्त कॉफी घेऊया. मी कॉफी मागवते. आऊ मी घेऊन येतो. तांगडे नाहीये ना सध्या? हो खरंच की. आलोच. बरं.